3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा मेष राशीच्या अनेक व्यक्तींसाठी असाच एक टप्पा ठरू शकतो, जिथे काही प्रश्नांची उत्तरे अचानक मिळू लागतील, काही अडथळे हळूहळू दूर होतील आणि काही नवीन तारे अशा प्रकारे उघडतील की हे इतके दिवस का घडले नाही असा प्रश्न स्वतःलाच पडेल. प्रत्येक बदल मोठ्या आवाजात होत नाही. काही बदल अगदी शांतपणे सुरू होतात, पण त्यांचे परिणाम संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याइतके प्रभावी असतात. कधीकधी विश्व शांत असते, पण त्या शांततेच्या गर्भात एक मोठा बदल आकार घेत असतो. बाहेरून सर्व काही पूर्वीसारखेच दिसत असते, पण नियती मात्र आपले पुढचे पान लिहून पूर्ण केलेले असते. अनेकदा असे घडते, माणूस रोजच्या आयुष्यात व्यस्त असतो, संघर्ष करत असतो, आशा आणि निराशेच्या सीमारेषेवर उभा असतो आणि त्याला अजिबात कल्पना नसते की त्याच्या आयुष्याच्या दिशेला बदलणारा क्षण अगदी जवळ येऊन ठेपला आहे. प्रत्येक ग्रहाचा प्रवास, प्रत्येक नक्षत्राचे सूक्ष्म स्पंदन आणि काळाची प्रत्येक हालचाल ही केवळ आकाशातील घटना नसते, तर ती आपल्या कर्माशी जोडलेली एक अदृश्य ऊर्जा असते. मेष राशी ही अग्नितत्वाची रास. धैर्य, आत्मविश्वास, नेतृत्व आणि संघर्षातून विजय मिळवण्याची क्षमता ही या राशीची ओळख आहे. पण अग्नी जसा प्रकाश देतो, तसाच तो संयम नसेल तर जाळण्याचे कामही करतो. त्यामुळे विश्व जेव्हा मेष राशीला नवीन संधी देते, तेव्हा त्याचवेळी संयम, योग्य निर्णय आणि योग्य वेळ यांचीही परीक्षा घेत असते. हा आठवडा अशाच काही सूक्ष्म परीक्षांचा आणि सुंदर संधींचा संगम घेऊन येत असल्याचे संकेत दिसत आहेत. कधी तुम्हाला असे वाटले आहे का की तुम्ही खूप मेहनत करता, पण फळ मात्र अपेक्षेप्रमाणे मिळत नाही? अनेकदा असे वाटते की नशीब आपल्याकडे पाठ फिरवून बसले आहे, पण ज्योतिषशास्त्र असे सांगते की प्रत्येक कर्माचे फळ योग्य वेळेस मिळते. झाड लावल्यावर दुसऱ्याच दिवशी फळ मिळत नाही. त्यासाठी ऋतू बदलावे लागतात, वेळ द्यावी लागते आणि निसर्गाची प्रक्रिया पूर्ण द्यावी लागते. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यातील काही यशही योग्य ग्रहयोग तयार झाल्यानंतरच आपल्या वाट्याला येतात. या आठवड्यातील ग्रहस्थिती अनेक मेषराशीच्या व्यक्तींना एक महत्त्वाचा संदेश देत आहे. स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागवण्याची वेळ आली आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होण्यासाठी परिस्थिती हळूहळू बदलू शकते. काहींना नवीन लोक भेटतील, काहींना जुन्या नात्यांमध्ये नवा विश्वास मिळेल, तर काहींना स्वतःच्या क्षमतेची जाणीव नव्याने होईल. प्रत्येकाला एकसारखी फळे मिळणार नाहीत, कारण प्रत्येकाचे कर्म, दशा आणि वैयक्तिक कुंडली वेगळी असते. मात्र सकारात्मक बदलाची चाहूल अनेकांना निश्चितच जाणवू शकते. विशेष म्हणजे हा आठवडा केवळ बाह्य यशाचा नाही, तर अंतर्मनातील परिवर्तनाचाही असू शकतो. काही दिवसांपासून मनात साचलेली अस्वस्थता, संभ्रम किंवा अनिश्चितता कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. जे निर्णय अनेक दिवस प्रलंबित होते, त्यावर आता स्पष्ट विचार करण्याची क्षमता वाढू शकते. जेव्हा मन स्थिर होते, तेव्हाच योग्य संधी ओळखता येते. त्यामुळे या आठवड्याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडले जाणे. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले जाते की प्रत्येक आठवडा हा फक्त 7 दिवसांचा कालखंड नसतो, तो विश्वाकडून मिळालेला एक नवीन संदेश असतो. काही आठवडे आपल्याला थांबवतात, शिकवतात आणि धावायला, तर काही स्वतःची खरी ताकद ओळखायला भाग पाडतात. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा काळ मेष राशीसाठी स्वतःच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा ठरू शकतो. हा काळ तुम्हाला सांगू शकतो की संघर्ष संपलेला नसला तरी विजयाची दिशा नक्कीच दिसू लागली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आठवड्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या घटनेकडे दुर्लक्ष करू नका. कधी एखादा साधा फोन, एखादी अचानक झालेली भेट, एखादा छोटासा निर्णय किंवा एखादी अनपेक्षित निमित्त पुढील काही महिन्यांसाठी मोठी संधी ठरू शकते. विश्व अनेकदा मोठे बदल अगदी छोट्या घटनांच्या रूपाने आपल्या आयुष्यात पाठवत असते. म्हणूनच या आठवड्यात जागरूक राहणे, प्रत्येक संधीचा आदर करणे आणि सकारात्मक विचार कायम ठेवणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. लक्षात ठेवा, राशी भविष्य म्हणजे भविष्य निश्चित करून सांगणारे विधान नाही. ते ग्रहांच्या हालचालीवर आधारित संभाव्य प्रवृत्ती आणि संकेत दर्शवते. योग्य कर्म, प्रामाणिक प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि ईश्वरावरील श्रद्धा यांच्या सहाय्याने प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात उत्तम बदल घडवू शकते. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याची जबाबदारी आपल्या हातात असते. तर मित्रांनो, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्यात मेष राशीच्या आयुष्यात कोणत्या क्षेत्रात शुभ संकेत दिसत आहेत, कोणत्या दिवशी कोणती संधी तुमची वाट पाहत आहे, कोणत्या निर्णयामुळे पुढील काळ अधिक उज्ज्वल होऊ शकतो, कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुमच्यासाठी
कोणता खास संदेश घेऊन आले आहे? चला तर मग एक एक दिवस उलगडत जाणाऱ्या या साप्ताहिक राशी भविष्याच्या माध्यमातून त्या सर्व संकेतांचा सविस्तर वेध घेऊया. काही आठवडे असे असतात की ते संपल्यानंतर माणूस मागे वळून पाहतो आणि म्हणतो, याचा आठवड्यापासून माझ्या विचारांमध्ये, माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळे घडायला सुरुवात झाली होती. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा मेष राशीसाठी अशाच एका वेगळ्या अनुभवाची चाहूल देणारा ठरू शकतो. मात्र हा बदल फक्त धन, नोकरी किंवा करिअर पुरता मर्यादित नसेल. यावेळी विश्व जणू तुमच्या आत्मविश्वासाशी, तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या जीवनातील दैवी संकेतांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकदा आपल्या आयुष्यात काही घटना घडतात, पण त्या का घडल्या याचे उत्तर आपल्याला लगेच मिळत नाही. एखादी भेट, एखादा योगायोग, एखादे स्वप्न, एखादा अनपेक्षित अनुभव किंवा अचानक बदललेली परिस्थिती, हे सर्व काही साधे नसते. ज्योतिषशास्त्रात अशा क्षणांना काळाचे संकेत असे म्हटले जाते. ग्रहांची चाल अनेकदा अशा घटनांना जन्म देते, ज्या पुढे जाऊन आपल्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकतात. हा आठवडा मेष राशीला असे काही सूक्ष्म संकेत देऊ शकतो, जे सुरुवातीला साधे वाटतील, पण त्यांचे महत्त्व पुढील काळात अधिक स्पष्ट होईल. या आठवड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वतःची पुन्हा ओळख. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टींसाठी झटत होतात, पण कदाचित स्वतःकडे पाहण्यासाठी वेळच मिळाला नसेल. आता विश्व जणू तुम्हाला आरशासमोर उभे करून विचारत आहे, तू खरोखर कोण आहेस? तुझ्यात दडलेली शक्ती तुला आठवते का? हा प्रश्न प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तींसाठी वेगळा असेल, पण त्याचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया या आठवड्यात सुरू होऊ शकते. या काळात काहींना निसर्गाशी एक वेगळी जवळीक जाणवू शकते. सकाळचा सूर्य, वाहणारा वारा, मंदिरातील घंटानाद, पक्ष्यांचा आवाज किंवा अचानक मिळालेली मनशांती, या साध्या गोष्टी देखील मनाला खोलवर स्पर्श करू शकतात. कारण ग्रह फक्त बाह्य घटना घडवत नाहीत, तर आपल्या भावविश्वावरही सूक्ष्म परिणाम करत असतात. जेव्हा मन शांत होते तेव्हा विश्वाचे संकेत अधिक स्पष्ट ऐकू येतात. विशेष म्हणजे हा आठवडा तुमच्या अंतर्ज्ञानाला अधिक जागृत करू शकतो. एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक निर्माण झालेली भावना, एखादा निर्णय घेण्यापूर्वी मनाने दिलेला इशारा किंवा कोणतेही कारण नसताना एखाद्या दिशेने ओढ वाटणे, अशा अनुभवांकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक भावना खरी असेलच असे नाही, पण त्यामागील निरीक्षणाची क्षमता वाढू शकते. योग्य विवेक वापरून हे संकेत समजून घेतल्यास काही महत्त्वाचे निर्णय अधिक स्पष्ट होऊ शकतात. मेष राशीच्या व्यक्तींची एक खास ओळख म्हणजे त्यांचे धाडस. पण प्रत्येक लढाई तलवारीने जिंकावी लागते असे नाही. काही विजय शांत राहून, योग्य वेळेची वाट पाहून आणि स्वतःवर नियंत्रण ठेवूनही मिळवतात. हा आठवडा तुम्हाला हेच शिकवू शकतो की खरे सामर्थ्य केवळ वेगात नसते, ते योग्य क्षणी योग्य पाऊल उचलण्यात असते. या काळात तुमच्या आयुष्यात काही जुन्या आठवणी पुन्हा समोर येऊ शकतात. एखादी व्यक्ती, एखादी जागा किंवा एखादा प्रसंग पुन्हा आठवू शकतो. त्याकडे फक्त आठवण म्हणून पाहू नका. कधी कधी भूतकाळ आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, तर अपूर्ण धडा पूर्ण करून पुढे जाण्याची ताकद देण्यासाठी परत येतो. जे सोडून द्यायचे आहे ते सोडा आणि जे जपण्यासारखे आहे त्याचे मूल्य ओळखा. या आठवड्याची खरी सुंदरता अशी आहे की तो तुम्हाला बाहेरचे जग जिंकण्यापूर्वी स्वतःचे मन जिंकण्याची प्रेरणा देऊ शकतो. कारण जेव्हा मनातील भीती कमी होते तेव्हा जीवनातील अनेक बंद वाटणारे मार्ग आपोआप खुले होऊ लागतात.